बीड जिल्ह्यात सन 2022 मध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं। यानंतर प्रशासनाने पंचनामे केले आणि 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान अदा करण्यात आलं। मात्र हे अनुदान देत असताना काही शेतकऱ्यांना डबल अनुदान पडलं आणि ते अनुदान खर्च केल्याच्या नंतर आता तब्बल 2-3 वर्षाच्या नंतर प्रशासनाकडून सक्त वसुली करण्यात येते। माझ्यासोबत जैतवाडी गावातील शेतकरी आहेत। काय सांगाल, गावात किती लोकांना अशा पद्धतीने डबल अनुदान पडले आणि आता कशा पद्धतीची वसुली सुरू आहे? गावामध्ये 2022चं अनुदान जे खात्यावर जमा झालं तर 2023 मध्ये झालते। त्यात 88 लोकांना आमच्या गावातील दुबार अनुदान आलेलं आहे आणि प्रशासनामार्फत आता सध्या त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे की 7/12 वर बोजा टाकण्यात येईल, नाहीतर अनुदान दुबार भरावे लागेल। यासाठी नक्कीच माझ्यासोबत आणखी शेतकरी आहेत। तुमच्या खात्यावर किती पैसे पडले होते आणि तुम्ही परत केले की आता तुमच्या ह्याच्यावर बोजा टाकलाय? काय नेमकी परिस्थिती? नाही, मी त्यांचे पैसे परत केले, कारण मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर ते पैसे नाही भरले, तुम्हाला जे दुबारा अनुदान आले ते पैसे जर तुम्ही परत नाही भरले तर तुमच्या 7/12 वरती बोजा टाकण्यात येईल। आणि जर बोजा टाकला तर ते आम्हाला पीक कर्ज ते वगैरे भेटत नाही, कारण पीक कर्ज आम्हाला कसं गरजेचं असतंय की पेरणीच्या टायमिंगला आम्हाला पैशाची गरज असते, त्या टायमिंगला आम्हाला पैशाची गरज असते, त्यामुळे आम्हाला ते पीक कर्ज बँकेतून घ्यावं लागतं। आणि जर आमच्या 7/12 वरती बोजा जर टाकला त्यांनी तर आम्हाला पीक कर्ज भेटत नाही। त्या भीतीने मी मग उसने पासने करून पैसे भरले ते। माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। तुमच्या हातामध्ये सुद्धा नोटीस पाहायला मिळते। काय तुम्हाला किती पैसे आले होते आणि तुम्ही परत केलेत, भरलेत, काय परिस्थिती? 8,000 आले होते आम्हाला। 8,432 रुपये आले होते आणि 2-3 वर्षाच्या अगोदर आलेले। इथं आम्हाला डबल पडले की नाही पडले याची सुद्धा माहिती नाही, पण 2-3 वर्षाच्या अगोदर आलेत आणि सगळ्या लोकांकडून वसुली केली। नंतर आम्हाला एक नोटीस दिली की तुम्ही जर नाही भरले तर आम्ही तुम्हाला 7/12 बोजा टाकू। पण आता सध्या पेरणी झाली, आमच्याकडे 1 रुपया नाही। मी स्वतः वैयक्तिक दुसऱ्या बँकेचे HDFCचं जमीन गहाण खत देऊन मी 6 लाख रुपये लोन केले, तर तेच मला भरायला, त्याचं व्याज भरायला पैसे नाही, तर यांचे पैसे भरायचे आम्ही कुठून? एक तर पाऊस नाही, पाणी नाही, खाता व्याज सगळे पैसे गेले, ते नंतर आम्ही टाकायचे कुठून? हे पैसे नाही टाकले तर बोजा टाकू म्हणतात ते। नक्कीच बाबा, तुमच्याकडे किती अनुदान पडलं होतं, डबल पडलं होतं, काय माहिती? आणि आता भरलंय का नाही भरलंय? ते काय झालं, आता हे जे अनुदान आलं होतं हे नेमकं दुबार आहे का सिंगल आहे हे आम्हाला माहिती नसताना हे आमच्या खात्यावर 26,112 रुपये पडले। हे मी माझं सोनं बँकेमध्ये गहाण ठेवून हे यांची परतफेड केली। जर नाही परतफेड केली तर आम्हाला काय म्हणलं की तुमच्या 7/12 वर बोजा पडेल, तुम्हाला इथून पुढचं अनुदान कसलंच मिळणार नाही। त्याच्यामुळे हे तुम्हाला भरावंच लागेल, नाही भरत हे तुम्हाला अनुदान मिळणार नाही। किती दिवसापूर्वी तुम्ही भरलं होतं आणि एवढ्या तात्काळ का भरलं सोनं गहाण ठेवून? सोनं हे आम्हाला सोनं गहाण ठेवून म्हणजे आम्हाला पुढचे कार्यक्रम करता येत नव्हता ना, ते आम्हाला हे पैसे भरल्याशिवाय आम्हाला पुढचं हे अनुदान मिळत नव्हतं ना, त्याच्यामुळे आम्ही हे सोनं गहाण ठेवून हे बँकेत टाकले। काय आता तुमच्या एवढ्या सगळ्या लोकांच्या 7/12 वर बोजा पडलेला आहे, तुम्ही सुद्धा सांगताय, मग किती तुमच्या नावावरती पडली होती अमाऊंट? तुम्ही भरली का? आणि आता काय मागणी असेल का प्रशासनाकडे? 2022 मध्ये आमच्या वडिलांच्या नावाने पैसे आले होते, 18,000 रुपये आले होते। तर 18,000 आल्यानंतर तलाट्यांनी आणि सांगितलं तुम्ही पैसे भरा, जर पैसे नाही भरले तुमच्या आम्ही 7/12 बोजा टाकू। मग आम्ही त्यांना विचारलं की बाबा हे प्रशासनाने चूक केलेली आहे, काय कुठल्याही शेतकऱ्यांनी तुम्हाला काय पैसे टाका म्हणलं नाही, तर ठीक आहे शेतकऱ्याच्या नावावर पैसे पडले, आपण शेतकऱ्यांना पैसे भरायला सहकार्य करायला हवं। पण आता सध्या म्हणलं वेळ कुठली आहे, आता आता एक तर पिकं अशी झाली, तर पाऊस एक तर पडला नाही, 6 महिना झाला पीक पेरणी करून, लोक पेरणी बेजार आहेत। त्याच्यामध्ये मी स्वतः 30% दुबार पेरणी केली आणि त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि वडिलांच्या नावाने पैसे आले होते, ते वडिलांच्या ह्याला गेले पैसे। वडील भरलेत का तुम्ही? आता पैसे भरले नाहीत आणि वडील एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतरही पैसे भरायचा काय प्रशासनाकडे वेळ देण्याची मागणी असेल, काय मागणी करा? हा, मी तहसीलदारांना फोन केला होता, त्याला त्यांना बोललो, आपल्या आमदारासाठी मी 10 वेळेस फोन केले की म्हणलं साहेब थोडीशी त्यांना प्रश्नाला विनंती करा, शेतकरी पैसे भरतील, पण आता कसं आहे सध्या पैसे भरायचा वेळ नाही, आता पेरणी झाली, सगळं झालंय, शेतकरी बेजार आहेत, सगळी पावसातून पिकं म्हणजे वाया गेले म्हणायचं। थोडासा वेळ द्या शेतकऱ्यांना, शेतकऱ्याकडे सोयाबीनचे पैसे वगैरे आल्यानंतर शेतकरी पैसे भरतील। आणि जर शेतकऱ्यांनी जर पैसे नाही भरले तर डायरेक्ट म्हणले आम्ही तुमच्या 7/12 बोजा टाकू। 7/12 जर बोजा टाकला तर ते बोजा काढण्यासाठी म्हणले तुम्हाला पहिले पैसे भरावे लागतील, नंतर तहसीलदारचं तुम्हाला पत्र आणावं लागेल, पत्र आल्यानंतर ते आम्हाला द्यायचं, नंतर ते दिल्यानंतर ते तलाठी काय सहजासहजी बोजा उतरणार नाहीत ना, त्यांना 1,000-2,000 रुपये ते बोजा कमी करावं लागेल ना।
या ठिकाणी बीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सध्या अनेक ठिकाणच्या सातबारांवरती जे तहसील कार्यालय आहे किंवा जे महसूल प्रशासन आहे त्यांच्याकडून बोजा चढवण्यात आलाय आणि तशा पद्धतीचे आदेश देखील पारित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता शेतकऱ्यांना हे सर्व गोष्टी करण्यासाठी, पैसे भरण्यासाठी आणि सातबारावरचा बोजा कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागणारच आहे। मात्र दुसऱ्या बाजूला सध्या पाऊस नसल्यानं आणि काही दिवसांपूर्वीच पेरण्या झालेल्या असल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत आहे आणि अशातच प्रशासनाकडून ही सक्तीची वसुली केली जाते। मात्र शेतकऱ्यांनी आता यासाठी वेळ देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।